समलिंगी विवाहाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि आपण स्वतःच कसं गोंधळात पडलेलो आहोत हेच जसं काही सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केलं। त्याच्यातले फक्त 2 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवतो। बाकी ज्यांना प्रत्यक्ष तो सगळा निकाल वाचायचा आहे ते उपलब्ध आहे, तुम्ही ते वाचू शकता किंवा बरेच व्हिडिओ आता त्याच्यावरती आलेले आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही 2 समलिंगी व्यक्ती सोबत राहू शकतात। हसायची गोष्ट अशी होती की ज्याच्यामुळे आम्ही गोंधळ म्हणतो की मुळात ही याचिकाच बरोबर राहण्याच्या संदर्भात नव्हती ना। कुठल्याही प्रौढ 2 व्यक्तींनी बरोबर राहावं की नाही राहावं ह्याच्यावरती कोणी चर्चा करायचं काही कारणच नाही। जोपर्यंत त्यांच्याबद्दल कोणी काही एखादी तक्रार करत नाही तोपर्यंत हा विषय जगाच्या समोर पण येत नसतो। कुठेही कुठल्याही 2 प्रौढ व्यक्ती सोबत राहतायत, त्या कोण आणि कशा आहेत, त्यांचं नातं काय हे कोणी तपासायला जात नाही। किंवा अगदी एका घरामध्ये सुद्धा पेइंग गेस्टच्या नावाखाली म्हणून दुसरं जर कोणी राहत असेल तर ते कोणी जाऊन तपासू शकत नाही, तपासायची गरज नाही। म्हणून सगळ्यात जो पहिला मुद्दा आहे की त्याचा अर्थच काही निघत नाही। तुम्ही दोघं सोबत राहू शकता, 2 गे किंवा 2 लेस्बियन सोबत राहू शकतात हे सांगायची काही गरजच नाही ना। आणि दुसरा जो त्याच्यातला निकाल होता की त्यांनी जी विवाहाच्या संदर्भामध्ये जी याचिका केली होती की आम्हाला कायदेशीररित्या विवाह करायची परवानगी द्या। आता ह्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण जी अशी होती की जी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा सांगितलं की हे आमच्या कक्षात नाही, मग हे याचिका दाखल झाली तेव्हा सांगू शकत होते ना। म्हणजे हे जे 2 मुद्दे आहेत ज्याच्यावरती आमचा आक्षेप आहे, पहिली गोष्ट तो तुमच्यातला विषय तुम्हाला कोणी विचारायला आलेलंच नव्हतं की बरोबर राहायचं की नाही ते, आणि दुसरा जो विषय लग्नाचा आहे की तो संसदेनं कायदा केला पाहिजे। मग ही सगळी गोष्ट ही केस ॲडमिट करून घेतानाच, ही PIL ॲडमिट करून घेताना, दाखल करून घेतानाच हे स्वच्छ होत होतं। अडचण काय झालेली, वेगवेगळ्या निमित्तानं असे काही विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत येतात, उगाच त्याचं काहीतरी चर्चित चरवण होत राहतं, निष्पन्न काही होत नाही। मी परत 2 उदाहरणं सांगतो। आत्ता महाराष्ट्राच्या संदर्भातला जो खटला चालू आहे, राहुल नार्वेकरांच्या अधिकारावरती तुम्ही अतिक्रमण करूच शकत नाही। कायदेपालिका जी आहे, संसद भवन म्हणा किंवा विधिमंडळ म्हणा, हे स्वतंत्र आहे, ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही, तुमचा अधिकारच नाहीये। विधानसभेचे अध्यक्ष जे काही ठरवतील तो त्यांचा निर्णय आहे, त्याच्या निर्णयात काही जर कमी जास्त झालं तर त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये येता येऊ शकेल, पण परत तुम्हाला काय सांगावं लागेल की ह्याच्या संदर्भामध्ये अमुक तमुक गोष्ट आहे, त्याचा विचार अध्यक्षांनी करावा, ह्याच्या पलीकडं काहीच नाही। म्हणजे तुमची ती अधिकाराची कक्षा नसतानाही तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता, उगाच काही काल अपयोग होतो आणि परत निष्पन्न काय निघतं तर अध्यक्षांनी ठरवावं। किंवा दुसरा एक तुम्हाला मी निर्णय सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीतलाच, शिवसेना हा राजकीय पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाला द्यायचं, नाव कोणाला द्यायचं याच्या संदर्भामध्ये सगळे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत। निवडणूक आयोगाच्या वकिलाने स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात सांगितले की तुम्ही बिलकुल याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे, तुम्ही बोलायची काही गरजच नाही त्याच्यामध्ये। किंवा तिसरं परत उदाहरण महाराष्ट्राच्या बाबतीतलं योग आयोगानं ह्या सगळ्या अपात्रतेचा किंवा महाराष्ट्रातल्या सत्तांतराच्या संदर्भामध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयात चालू आहे त्याच्यामध्ये राज्यपालांच्या बाबतीतल्या एक वक्तव्याला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही हे माझे जे अशील आहेत राज्यपाल, त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं काहीच सांगू शकत नाही, तुमचा तो अधिकारच नाही काही बोलायचं। म्हणजे वारंवार अशा काही गोष्टी ज्या प्रत्यक्ष न्यायालयाच्या कक्षेतल्या नाहीत, न्यायालयाचा अधिकार नाही, न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, त्याच्यामध्ये घुसाघुसी चालू आहे, निष्पन्न काहीच होत नाही, फक्त वेळ जातो आहे। आता आपण ह्या मूळ प्रश्नाकडे येऊयात की मुद्दा असा होता की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समलिंगी संबंधांच्या बाबतीमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला जात होता यापूर्वी, त्याच्या बाबतीमधली सर्वोच्च न्यायालयाने याचिका चांगल्या पद्धतीने निकालात काढली की हे असे संबंध ठेवणाऱ्यांना गुन्हेगार समजू नये आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नये। त्याच्यामुळे समलिंगी संबंधातला एक सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला की ज्या कोणी व्यक्ती याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचे फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत, त्यांना कोणी अशा पद्धतीनं त्रास देणार नाही। म्हणजे एक मोठा प्रश्न त्या समाजाचा सुटून गेला होता। आता पुढचा प्रश्न असा होता, आणि आम्ही त्याला गोंधळ का म्हणतो किंवा हास्यास्पद आम्हाला का वाटतं की जर कोणी येऊन आपण असं म्हणत असेल की आम्हाला बंधनात अडकायचं आहे, विवाह बंधनामध्ये आम्हाला अडकायचं आहे, आपण कायद्यानुसार आम्हाला परवानगी द्या जेणेकरून आम्ही ह्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला ह्या आपल्या समाजाचा एक जबाबदार घटक असल्याचं सिद्ध करू शकू। आम्ही नुसतेच बरोबर राहतो आहोत त्याला तशा अर्थ नाही समाजाच्या दृष्टीनं आम्ही तर आमचं राहतोच आहोत,
पण आम्ही समाजातले एक जबाबदार घटक आहोत आणि म्हणून तुम्ही आम्हाला इतरांच्या सारखं सुद्धा एक कायदेशीर मान्यता द्या, म्हणजे आम्ही अजून जबाबदारीनं समाजामध्ये समाजाच्या दृष्टीनं परत म्हणजे खरं तर ही मागणी समाजानं करायला पाहिजे होती. LGBTQ कम्युनिटीपेक्षा ही मागणी बाकीच्या समाजाची होती की ह्यांना कुठल्या तरी बंधनामध्ये अडकवा. तुम्हाला समाजामध्ये स्वैराचार पसरू नये म्हणून लग्न ही व्यवस्था आली. त्या लग्नाला एक विशिष्ट चौकट आपल्या परंपरेनं घातली, संस्कृतीनं धर्मानं घातली, मग कायद्यानं घातली. संततीच्या संदर्भामध्ये काही नियम प्राचीन काळापासून चालू आलेले होते. आता गर्भनिरोधक आल्याच्या नंतर नको असलेली संतती हा विषय संपून गेला नाही. अन्यथा संततीच्या बाबतीमधले अतिशय कडक असे नियम आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये, गावगाड्यात चालत आलेले होते. दत्तक पुत्र असो किंवा सावत्र मुलगा असो किंवा आधीच्या लग्नाचा मुलगा आहे नंतर लग्न, अशा कितीतरी गोष्टी होत्या. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काथ्याकूट आपण करत होतो. कशामुळं? तर ही संतती ही समाजाचा एक घटक आहे. समलिंगी संबंधामध्ये हा विषयच नव्हता. जर अडॉप्शनचा जो विषय असला असता दत्तक घेण्याच्या बाबतीमध्ये, त्याच्या बाबतीत तुम्ही फार तर काही म्हणू शकले असते. पण त्यांना विवाहाची परवानगी नाकारून त्यांचं काय नुकसान झालं तो स्वतंत्र विषय आहे. पण समाजानं स्वतःचं फुकट नुकसान करून घेतलं ना. एखादं कोणी आपण जेव्हा असं म्हणत असेल की आम्हाला बंधनं द्या आणि आम्ही म्हणायचं की नाही आम्ही बंधनं घालणार नाही. आम्ही यापूर्वी सुद्धा ॲनालायझरवरती ह्या अतिशय दुर्लक्षित अशा आणि बऱ्याच जणांना आवडत नाही या विषयावर चर्चा केलेली. आम्ही स्पष्ट भूमिका अशी मांडलेली होती, कुठल्याही दोन प्रौढ व्यक्तींना आपसामध्ये संबंध कसे ठेवावे ते ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. ते बरोबर राहत असतील हा जसं त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे, त्याच पद्धतीनं त्यांनी जर विवाह करून एखाद्या बंधनात स्वतःला अडकून घेणार असतील तर उलट ही स्वागतशील गोष्ट आहे. त्याला विरोध करायचं काही कारणच नाही. आणि जे कोणी आपल्या संस्कृतीवरती घाला आहे, ही विकृती आहे आणि सांगतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही की किन्नर या नावाखाली म्हणून संपूर्णच्या संपूर्ण LGBT कम्युनिटी ही आमच्याकडे सामावून घेतल्या गेलेली होती. प्राचीन सगळ्या ह्याच्यामध्ये किन्नरांचा उल्लेख केला गेलेला आहे. या किन्नरांमध्ये एका अर्थाने, स्पष्ट तसं नाही आहे पण एका अर्थाने, की बाबा लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि बाकी सगळी क्यूर कम्युनिटी ह्या सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचं एक व्यापक पद्धतीनं आमच्या संस्कृतीचा घेतलेला तो एक अतिशय सुंदर असा निर्णय होता की त्यांना किन्नर म्हणायचं आणि किन्नर म्हणून त्यांना आपल्या व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं. हे लक्षात न घेता, म्हणजे अगदी ज्यांना परंपरेचे संदर्भ शोधायचे आहेत त्यांनी शोधून पाहावं. समलिंगी संबंधाच्या बाबतीमधले किंवा याच्या बाबतीमधले हे सगळे समलिंगी संभोगाच्या बाबतीमधली सुद्धा शिल्प उपलब्ध आहेत खजुराहोमध्ये. म्हणजे ही काही अशी गोष्ट नाही आहे की काहीतरी नवीन आहे, काहीतरी पाश्चिमात्य खूळ आहे, काहीतरी शहरी लोकांचं खूळ आहे. हे असं नाही आहे. अगदी आपल्या पुराणापासून याचे संदर्भ सापडलेले. दुर्दैवाने आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो. जी संस्कृतीचा एक भाग होती त्या गोष्टीला आता विकृती जर आपण म्हणत असो तर ह्याच्यामधून नुकसान बाकी समाजाचं आहे. LGBTQ कम्युनिटी अतिशय छोटी आहे. त्यांचं किती आणि काय नुकसान झालं त्यानं समाजावरती काय फरक पडत नाही, पण समाजाचं नुकसान आहे की तुम्ही एका घटकाला की जे आपणहून बंधनामध्ये अडकू पाहत होते त्यांना तुम्ही म्हणता की नाही नाही ते चालणार नाही, तुम्ही तुमचे तसेच राहा. त्याच्यावरची ही उसंत वाणी. समलैंगिकता सुप्रीम गोंधळ, संशयाला बळ पुरेपूर. जोडपे म्हणून राहणे हो मान्य, लग्न ते अमान्य घटनेला. संसदेने तसा करावा कायदा, मगच फायदा मिळेल तो. समलिंगी स्वतः बोले विनवून, बंधन बांधून राहू आम्ही. मग हा विरोध नेमका कशाला, कोरड घशाला बोलून ती. संस्कृतीने दिली किन्नर स्वीकृती, आता ही विकृती म्हणती का. समलिंगी सारे आपले म्हणावे, मित्रत्व जोडावे कांत म्हणे, मित्रत्व जोडावे कांत म्हणे. समाजातला कुठलाच घटक हा आपणहून बाजूला ठेवू नये. हे सगळे समाजाचा एक भाग आहेत. विविध पद्धतीनं सगळेच घटक हे समाजाला उपयोगी पडत असतात. यांना समाविष्ट करून कसं करून घ्यायचा असा प्रश्न आहे. एकदा तुम्ही त्याचं डिक्रिमिनलायझेशन म्हणजे त्याचं गुन्हेगारी कायद्यातून त्याची मुक्तता केल्याच्या नंतर मोठा अडथळा दूर झालेला आहे. आता ते आपणहून काही बंधनं स्वतःवरती घालून घ्यायला तयार आहेत. स्वतःहून मागणी करत आहेत की आमच्या विवाहाला मान्यता द्या म्हणून. अशा प्रसंगी आपण ते नाकारून उलट आपण असं सांगतो आहोत की तुम्ही तसाच स्वैराचार करा, तुम्ही तसेच राहा. ह्याच्यातून समाजाचा तोटा जास्त आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. या विषयावरती बोलणं फार जणांना अवघड वाटतं.
जे प्रत्यक्ष ह्या कम्युनिटीसाठीचे कम्युनिटीतले लोक आहेत त्यांना स्वतःची ओळख पण दाखवता येत नाही, ते लपून राहतात. अशा सगळ्यांच्यासाठी आम्ही एक मदत लाईन, हेल्पलाईन कायमस्वरूपी खुली ठेवलेली आहे. उसंतवाणीच्या खाली जो माझा नंबर आहे, क्रमांक आहे, त्याच्यावरती तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता. तुमची ओळख गुप्त राहील. इथेच थांबूयात. धन्यवाद.